नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर एकदाच सबस्क्राईब करून ठेवा, पर पुन्हा तुम्हाला सबस्क्राईब करावे लागणार नाही। सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल व ते आपोआप तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील। तर मित्रांनो, आजचा आपला मुद्दा आहे महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांची युती होते की नाही। निवडणुकीच्या तारखा जवळ येत आहेत। वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी यांची बोलणी चालू आहे असं दिसत आहे। पण एकीकडे मनोज जरांगे यांनी 30 तारखेनंतरचे 30 तारखेपर्यंतची मुदत मागितली होती बाळासाहेबांकडे, की त्यांनी गावागावातला जर अहवाल आल्यानंतर त्यांनी भूमिका आपली स्पष्ट करणार आहे असं सांगितलं होतं। आणि मला असं वाटते की बाळासाहेब आंबेडकर तिसऱ्या आघाडीच्या तयारी लागल्या आहेत। वेगवेगळ्या संघटनांना एकत्र करून व इच्छुक उमेदवारांना एकत्र करून एक मोठी तिसरी आघाडी महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकते। एकीकडे महाविकास आघाडी बाळासाहेबांशी चर्चा करत आहे, पण त्यांचा जागेचा प्रश्न सुटतोय का नाही अजून अद्याप तरी काही कळत नाही। तर दुसरीकडे बाळासाहेब आंबेडकर यांना कालच वसंततात्या मोरे पुण्याच्या मतदारसंघातून इच्छुक आहेत ते बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन आलेत काल राजगृहावरती, व त्यांच्यामध्ये अशी चर्चा होते की त्यांची सकारात्मक चर्चा झाली आहे। पण आपलं हे पाहायचं आहे की आता ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर लढणार आहेत की अपक्ष लढणार आहेत। ते पाठिंबा मागण्यासाठी आले होते बाळासाहेबांच्याकडे, हे अजून कळालं नाही। तेही 2 दिवसात बाळासाहेब आंबेडकर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगणार आहेत नेमकं काय आहे ते, की तिसरी आघाडी होणार आहे की नाही, किंवा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामील होणार आहे की नाही। हे सर्व प्रश्नाची उत्तरं बाळासाहेब आंबेडकर 2 तारखेच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगणार असे त्यांनी सांगितले आहे। तर पाहूया आपण वसंततात्या मोरे वंचित बहुजन आघाडीमधून लढतात की काय। त्यानंतर जरांगे पाटलांचा सुद्धा अहवाल आज संध्याकाळी पण काय होते बघून तेच कळवणार आहेत बाळासाहेबांना। जर का असे एकत्र हे सगळं पक्ष एकत्र येऊन संघटना एकत्र येऊन जर अशा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा राहिली तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक तिसरी आघाडीच्या रूपानं सत्ता येऊ शकते। महाविकास आघाडीने लवकर जागेचा प्रश्न मिटवावा व वंचित बहुजन आघाडीला सामील करून घेण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर मग बाळासाहेब आंबेडकर तिसऱ्या आघाडीची तयारीत लागले आहेत। तर दुसरीकडे मित्रांनो, शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी काल बाळासाहेबांवर टीका केली आहे। त्या अशा म्हणालेत की बाळासाहेबांना आम्हाला संसदेत गेलेले पाहायचं आहे। तर त्यांना मी हे एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही महाविकास आघाडी म्हणून जसे सर्व पक्षांनी कोल्हापूरच्या शाहू महाराजांना जसा पाठिंबा दिला, त्याच प्रकारे तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यातून पाठिंबा का देऊ शकला नाही। तुम्ही असे म्हणताय ना की बाळासाहेबांना संसदेत पाहायचं आहे, पण बाळासाहेब आंबेडकरसुद्धा ऐरीगैरी व्यक्ती नाही, तीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत। तुमची ही भूमिका असायला पाहिजे होती, जशी शाहू महाराजांना तुम्ही बिनविरोध सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, तसाच तुम्ही बाळासाहेबांना सुद्धा पाठिंबा द्यायला पाहिजे होता। तर तुम्ही ही गोष्ट म्हणायला तुम्हाला अधिकार आहे की त्यांना संसदेत पाहायचं आहे, पण ते तुम्ही गोष्ट करू शकला नाही। तर तुम्ही कशाला पोकळ गोष्टी करता। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आठवलेंशी बाळासाहेबांची तुलना केली की त्यांना काही न मिळता तुम्ही अजूनही एकनिष्ठ ते भाजप पक्षात आहेत। तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत ते मनुवादाविरोधात आयुष्य ज्यांनी घालवले त्यांचे ते नातू आहेत, व ते कधीही मनुवादाविरोधात कायम लढत राहतील व मनुवादांच्या समर्थनात कधीच राहणार नाहीत। तुम्ही असे म्हणालात की तुम्ही बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या मनुवादाविरोधात लढण्याऐवजी मनुवादांना सपोर्ट करत आहेत असं तुम्ही जे बोललात ते फार चुकीचं आहे। कारण तुमचे पोट भरण्याचा कार्यक्रम चालू आहे। जणू काय तुम्ही शिवसेनेच्या प्रवक्त्या झाला, तुमचा जन्मच शिवसेने झाल्यासारखं तुम्ही बोलत आहे। कोणावर टीका करत आहे याचे भान असू द्या। ते बाबासाहेबांचे नातू आहेत। तुम्ही म्हणालात संजय राऊत आमचे चिलकत आहे, तर आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो की जसे तुमचे संजय राऊत चिलकत असतील, तर बाळासाहेब आंबेडकर हे आमचे श्वास आहेत। तुम्ही त्यांच्यावर कधीही टीका करण्याचा प्रयत्न पुन्हा करू नका। हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत व ते आमच्या आंबेडकरवादी चळवळीचे पुरस्कर्ते आहेत, व ते जो काही निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाशी आम्ही 100% खंबीर पाठीशी उभे आहे। तुम्ही त्यांच्यावर टीका करून त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही आंबेडकरवादी चळवळीतून आला आहे असं म्हणता
पण तुम्ही याचे भान ठेवायला पाहिजे की आंबेडकरवादी चळवळ ही बाबासाहेबांनी सुरुवात केली होती. त्यांचे नातू त्यांचा पुढचा वारसा बाळासाहेब आंबेडकर चालवत आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करणे हे फार चुकीचे आहे. तुम्ही तोंड सांभाळून त्यांच्यावर टीका करा, परत पुन्हा त्यांच्यावर टीका करू नका. आणि तुम्ही जशा शिवसेनेत राहून लाचारपणा तुम्ही तुमच्या वक्तव्यातून दिसत आहे, त्या प्रकारचं लाचारपणा बाळासाहेब आंबेडकर कधीही महाविकास आघाडीच्या मार्फत करणार नाहीत, की ते कधीही महाविकास आघाडीचं लाचार पत्करणार नाहीत, हे त्यांनी परवाच सांगितले आहे. यावरून तुम्हीसुद्धा समजून जावा की बाळासाहेब आंबेडकर कधीही लाचारी पण पत्करणार नाहीत. ते स्वाभिमानी नेते आहेत. त्यांना जर सत्ता भोगायची असतील तर यापूर्वी कधीही त्यांना सत्तेत जाऊन बसले असते, पण त्यांनी ते कधी केलं नाही. त्यांना आंबेडकर चळवळीला साथ द्यायची आहे, आंबेडकर चळवळ चालवायची आहे, म्हणून ते सतत गोरगरीब जनतेला, वंचित घटकांना, दुर्बल घटकांना एकत्र करून त्यांची मोठ बांधून त्यांना सत्तेत कसे बसवता येईल याबद्दल ते विचार करत आहेत. व असा नेता दुसरा महाराष्ट्रामध्ये कोणच नाही. तर पुन्हा तुम्ही आंबेडकरांवर टीका करताना सांभाळून टीका करा. धन्यवाद.